फ्रीवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत विशेष अतिथी आहेत ज्यांनी भारतातल्या दलितांना उद्योजक होण्याचा एक स्वतंत्र आत्मविश्वास दिला आणि केवळ देशातल्याच नव्हे तर जगभरात भारतातून गेलेल्या दलित उद्योजकांना ज्यांनी संघटित केलं, ज्यांना एका मंचावर आणलं, आज देशामध्ये जो मंच मोठ्या प्रमाणात जाणला जातो त्याच्याबद्दल फार कुतूहल आहे. असा तो मंच म्हणजे डिकी, दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. या डिकीच्या माध्यमातून आपण उद्योजक पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे यांचं सर्वप्रथम थ्रीवेज मीडियामध्ये स्वागत. सर, आपलं स्वागत आहे. सर धन्यवाद. धन्यवाद सर, डिकीचेच नव्हे तर या देशातल्या प्रमुख उद्योग व्यवसायांमध्ये उद्योजकांमध्ये आज आपला समावेश होतो. अशा या काळामध्ये एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात, डिकीच्या संदर्भात आपण पुढील तासभर चर्चा करूया. आज आपल्याला सर्वप्रथम म्हणजे कोरोना नंतरचं जे काही जग बोललं जातं आहे आणि विशेषतः भारतातही त्याचा उद्योग जगतावर आणि त्याही पेक्षा आणखी डिकीच्या उद्योग जगतावर नेमका काय परिणाम झालाय सर? आपण सगळेजण कोरोना या व्हायरसशी लढतो आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, चायनाच्या वुहान शहरामध्ये हा कोरोना व्हायरस निर्माण झाला आणि त्याने संपूर्ण जगाला विळखा घातला. आणि खरं म्हणजे हे जे 2000 साल आहे त्याच्या पूर्वी म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्येच त्याचा कहर चायनामध्ये सुरू झाला आणि तिथलं प्रोडक्शन वरती त्याचा परिणाम झाला. जागतिक पुरवठा साखळी त्याच्यावरती परिणाम झाला आणि जगभरामध्ये एक मंदी सदृश्य वातावरण हे निर्माण व्हायला लागलं. आणि मग या कोरोनाने जगभर आणि भारताला सुद्धा कवेत घेतलं. सुरुवातीच्या काळात आपल्याकडे या कोरोनाशी लढण्याची काही फारशी साधनं नव्हती. त्यामुळे भारतासारख्या इतक्या मोठ्या खंडप्राय देशाला आणि इतक्या मोठ्या लोकसंख्येला लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि तो एक निर्णय भारत सरकारने घेतला आणि भारतातल्या सगळ्या जनतेने त्याला प्रतिसाद दिला. आणि याचा जो परिणाम आहे हा संपूर्ण जनजीवनावरती झालेला आहे. त्यातल्या त्यात उद्योग क्षेत्र जे आहे त्या उद्योग क्षेत्रावरती फार मोठा याचा परिणाम झाला. आणि म्हणजे इतका परिणाम झाला की हे जे राज्य सरकार आहेत यांचं रिव्हेन्यू बंद झाला. म्हणजे पूर्ण त्यांची गंगाजळी आटत आली. आणि आता मात्र कळलं की उद्योगाचं महत्व किती आहे या देशामध्ये हे खऱ्या अर्थाने. जर उद्योग सुरू नसतील तर देश चालू शकत नाही. जे लोक इंडस्ट्री आणि त्याच्याबद्दल जे बोलत असतात लोक, कारण इंडस्ट्री हे पोशिंदा आहे लोकांचा, आणि जर इंडस्ट्री चालली तरच लोकांना नोकऱ्या मिळणार आहे, त्यातून सरकारकडे रेव्हेन्यू येणार आहे आणि त्यातून सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होणार आहे. आज अशा अनेक राज्य आहेत ज्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला सुद्धा सरकारकडे पैसे नाहीयेत अशी स्थिती आहे. बाकी काय आपल्या राज्यामध्येच अशी परिस्थिती आहे. तर याचा जो परिणाम आहे हा सर्व जनजीवन व्यापून टाकणारा परिणाम आहे. सर्व समाजाची क्षेत्र जे आहेत त्याच्यावरती हा परिणाम झालेला आहे. त्यामध्ये उद्योगावरती आणि विशेषतः जे लघु उद्योग आहेत, ज्याला आपण MSME असं म्हणतो, मायक्रो स्मॉल अँड मीडियम, ज्याला सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, याच्यावरती खूप मोठा परिणाम झाला. कारण मोठे जे उद्योग असतात त्यांच्याकडे त्यांचा एक राखीव निधी असतो. त्या राखीव निधीमधून काही काळ चालवणं हे त्यांना सोपं असतं.
परंतु जे छोटे उद्योग आहेत त्या छोट्या उद्योगांना मात्र प्रचंड याचा त्रास झाला. एक पहिलं, उद्योग बंद झाले, त्यामुळे प्रोडक्शन नाही, कामगार कामावरती नाहीत आणि याचा सगळा एक मोठा भार हा या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगावर पडला आणि त्यामध्ये विशेषतः अनुसूचित जाती जनजातीचे जे तरुण उद्योगामध्ये आलेले आहेत, ज्यांचे स्टार्टअप्स आहेत, अशा सगळ्यांच्या वरती फार मोठा परिणाम हा गेल्या 3 महिन्यामध्ये झाला. मार्च म्हणजे 25-1 मार्च पासून हा लॉकडाऊन आणि असं सगळं सुरू झालं महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये. हे तर 16-17 मार्च पासूनच सुरू झालं लॉकडाऊन सुरू व्हायला. तर त्यामुळे आज जून, जुलै, ऑगस्ट हा संपत आलेला आहे. आता अनलॉक 1, 2, 3, 4 सुरू झालेला आहे. पण याचा एकूण जो परिणाम आहे हा समाजाच्या सर्व क्षेत्रावरती आणि त्यातल्या जो पोशिंदा आहे समाजाचा त्या उद्योग क्षेत्रावरती फार मोठा परिणाम आणि त्यातल्या त्यात अनुसूचित जाती आणि जनजाती समाजाचे जे उद्योग आहेत याच्यावरती मोठा परिणाम हा झालेला आहे. सर, फार महत्वाची अशी माहिती आपण आता दिलेली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये आता आपण मगाशी उल्लेख केला की स्टार्टअप इंडिया करणाऱ्या उद्योजकांचा आणि त्यातल्या डिक्कीच्या दलित उद्योजकांचंही मोठं नुकसान झालं. भारतामध्ये स्टार्टअप इंडिया, मेक इंडिया आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये केंद्र सरकारनं जाहीर केलेला आत्मनिर्भर भारत, या सगळ्या बाबींमध्ये म्हणजे स्टार्टअप इंडिया, मेक इंडिया हे फेल्युअर मॉडेल झालं का, म्हणून आत्मनिर्भर भारत हे मॉडेल आणलं गेलं का? या संदर्भात एक उद्योजक म्हणून, उद्योगपती म्हणून आपलं नेमकं मत काय आहे? तुम्ही अतिशय महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलेलं आहे. खरं म्हणजे मेक इन इंडिया म्हणजे हे काय आहे हे आपणाला समजून घेणं फार आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे काय साध्य झालं, कारण भारतामधली जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे ह्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं भारताच्या जीडीपी मधलं जे प्रमाण आहे हे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं होतं. आपल्याला माहिती आहे सर्व्हिस सेक्टरचा मोठा वाटा जीडीपी मध्ये वाढत चाललाय आणि दुसऱ्या बाजूला मॅन्युफॅक्चरिंग आणि ऍग्रिकल्चर सेक्टरचा वाटा हा कमी होत चाललेला आहे. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे इंडियन जीडीपी मधलं ते 25% आसपास कसं राहील आणि त्यासाठी काय करता येईल. विशेषतः आपण जर बघितलं तर जगामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये भारताचा 142वा क्रमांक होता. त्यामुळे जे इन्व्हेस्टर्स आहेत भारतात येणारे त्या इन्व्हेस्टरचा एक कॉन्फिडन्स कमी झाला होता. मध्ये ती फ्रेज वापरली जायची रेड टेपिझम. आपली देशाची जी इकॉनॉमी आहे ही एक फ्रेजाईल 5 इकॉनॉमी मध्ये आपल्या देशाची इकॉनॉमी गणली जायची. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये एक आपल्याकडे संघराज्य व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेमध्ये इंडस्ट्री पॉलिसी ही केंद्र आणि राज्य ह्या दोघांचे विषय आहे. त्यामुळे एक कॉम्पिटिटिव्ह पॉलिसी सपोर्ट, वन विंडो सिस्टम कशी आणता येईल यासाठी आणि विशेषतः भारतीय मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जो आहे त्या सेक्टरला कशा प्रकारे बूस्ट देता येईल, प्रोत्साहन देता येईल जेणेकरून जगाच्या बाजारपेठेमध्ये आपली उत्पादनं टिकून राहतील आणि त्या बाजारपेठेमध्ये आपली उत्पादनं जातील. हा सगळा एकूण त्या मेक इन इंडिया मागचा उद्देश होता. त्या काळामध्ये जर आपण बघितलं तर एक चांगली फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याला आलेली दिसते. खूप सारे मेजर्स घेतल्यामुळे आपण आता 142व्या ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे व्यवसाय करण्यायोग्य देश जे वर्ल्ड बँकेचं रँकिंग आहे त्याच्यामध्ये जवळपास 50% जवळपास 72-73व्या स्थानावरती आपण आलेलो आहोत.
देशामध्ये जे स्टार्टअप इंडिया तुम्ही म्हणालात, त्या स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून एक खूप मोठी इकोसिस्टम जी आहे ती उभी राहिलेली आहे. भारतातल्या जे स्टार्टअप्स आहेत त्या स्टार्टअप्स मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आलेले आहेत. विशेषतः जे DIPP, डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी प्रमोशन, इकडे जवळपास 40,000 स्टार्टअप्स नवे यांची नोंदणी झालेली आहे. स्टार्टअप्स मीन्स ज्याचे इनोव्हेटिव्ह बिझनेसेस आहे अशाची नोंदणी झालेली आहे. त्याच्यातल्या 30,000हून अधिक स्टार्टअप्सला रिकॉग्नाइज केलेलं आहे. या स्टार्टअप साठी अनेक सगळ्या फॅसिलिटीज आहे ज्याचा बेनिफिट ह्या स्टार्टअप्सनी घेतलेला आहे आणि त्यातून एक मोठ्या प्रमाणामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन हे सगळं उद्दिष्ट होतं. त्याच्यामध्ये काही प्रमाणात ते गाडं पुढं सरकलेलं आहे. त्याच्यातून काही साध्य झालं नाही आणि फेल झालं असं मी म्हणणार नाही. त्याच्यातून खूप काही साध्य झालं, खूप काही साध्य व्हायचं आहे. आता तुम्ही ज्याचा उल्लेख आत्मनिर्भर भारत पॅकेज ज्याचा केला, खरं म्हणजे मी या आत्मनिर्भर भारत पॅकेजला मेक इन इंडिया 2.0 अशा प्रकारे मी याच्याकडे पाहतो. आता आपल्या देशाच्या इकॉनॉमीची आणि जगाच्या इकॉनॉमीची हालत काय आहे हे सांगण्यासाठी कुठलीही थर्ड पार्टी एजन्सीची आवश्यकता नाही. कारण अतिशय नाजूक अवस्था ही जगभरातल्या आणि आपल्या देशाच्या इकॉनॉमीची ही झालेली आहे. आता याच्यामधून एक सरकार म्हणून जे आहे ते एक ज्याला डिमांड साइड असं म्हणतो आणि एक सप्लाय साइड याला मदत करणं हे सरकारचं काम आहे. त्याप्रमाणे भारत सरकारने, माननीय पंतप्रधानांनी ह्या सगळ्या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये जे पहिलं पॅकेज जे जाहीर केलं, गरीब कल्याण योजना, ज्याच्यामध्ये खूप मोठी रक्कम त्यांनी त्याच्यात अनाउन्स केली. त्या गरीब कल्याण योजनेमध्ये आणि DBT, डायरेक्ट बेनिफिट स्कीमच्या माध्यमातून डायरेक्ट लोकांच्या अकाउंटमध्ये गेलेली आहे. हा एक म्हणजे एका अर्थाने जे डिमांड साइड आहे त्या डिमांड साइडला सपोर्ट करणं म्हणजे लोकांच्या खिशामध्ये पैसा आला पाहिजे यासाठी अनेक म्हणजे शेतकरी असतील, कामगार असतील, मजूर असतील पासून जनधन मध्ये अकाउंट ओपन केलेले असतील, बचत गट, अशा असंख्य लोकांना जे पहिलं जे पॅकेज 1,74,000 कोटीचं जे होतं त्यातून डायरेक्ट बेनिफिट स्कीमच्या माध्यमातून हे लोकांच्या खिशामध्ये गेलं. कारण ह्याला डिमांड साइडला सपोर्ट आपण असं म्हणतो. कारण डिमांड इन्क्रीज करणं हे आवश्यक आहे. कारण लोकांच्या खिशातले पैसे, विशेषतः जो मजदूर वर्ग आहे त्याच्या खिशातले पैसे अटत आले घरामध्ये बसल्यामुळे, काम नसल्यामुळे, आणि त्याने बाजारात गेलं पाहिजे, त्याने खरेदी केलं पाहिजे म्हणून त्याच्या खिशामध्ये पैसे टाकणं. दुसऱ्या बाजूला जे आत्मनिर्भर पॅकेज जे पंतप्रधानांनी जे जाहीर केलं ते त्याच्यासाठी त्यांनी 5 पिलर्स हे गृहीत धरले. त्याच्यात इकॉनॉमी, इन्फ्रास्ट्रक्चर आणि अशा सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्यावरती आधारित त्यांनी हे आत्मनिर्भर पॅकेज हे जाहीर केलं आणि एकूण हा सगळा जो आहे तो 20 लाख कोटीचा हा सगळा सपोर्ट सिस्टम. मग आत्मनिर्भर पॅकेज मध्ये मग त्यांनी सप्लाय साइड जी आहे, पहिली जी आहे डिमांड साइड ज्याच्यामध्ये सपोर्ट केला, दुसरा गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून आणि आत्मनिर्भर भारत या पॅकेज मधून सप्लाय साइडला सपोर्ट करण्याचा प्रयत्न आणि एकूण जी मार्केटची जी डिमांड आहे ती कशी वाढवता येईल, जे SME आणि जे उद्योग आणि अनेक सेक्टर जे आहेत त्यांना कसा आधार देता येईल असे एक बॅलन्स भूमिका ही याच्यामध्ये सरकारची राहिलेली आहे. सर, पण ही जी एक पॅकेज योजना जी जाहीर झाली की आता देशामध्ये म्हणजे बेरोजगारीचं प्रमाण निश्चितपणे वाढलेलं आहे, म्हणजे अर्थव्यवस्था थोडीशी खालावली, आपण मान्य केलं. परंतु 91 नंतर जर आपण पाहिला तर जी इंडस्ट्री आहे, प्रोडक्शन इंडस्ट्री आहे, तिचं आपलं इकॉनॉमी मधला वाटा थोडा वाढलेला आहे.
म्हणजे ॲग्रोबेस इकॉनॉमी असलेल्या भारताचा 91 नंतरचा जर आलेख आपण पाहिला तर त्याचा इंडस्ट्री बेस आलेख वाढतो आहे अर्थव्यवस्थेचा. सेवा सेक्टर निश्चितपणे जास्त आहे. सेवा क्षेत्रामधल्या रोजगारांवर एवढी गदा आली नाही, एवढी प्रोडक्शन इंडस्ट्रीमध्ये गदा आली मोठ्या प्रमाणात या गेल्या काही वर्षांमध्ये. दुसऱ्या बाजूला आपण जे सांगितलं की लोकांची क्रय शक्ती असली पाहिजे, लोकांची खरेदी शक्ती असली पाहिजे, त्यासाठी त्यांना डायरेक्ट बेनिफिट, परंतु हा जो बेनिफिट आहे आर्थिक स्वरूपात जास्त न घेत जाता हा कदाचित रेशनच्या माध्यमातलं धान्य 6 महिने मोफत वगैरे अशा माध्यमातून गेला. त्यामुळे बाजारातल्या वस्तूंना उठाव त्या प्रमाणात मिळाला नाही. त्यामुळे या संदर्भामध्ये छोट्या उद्योजकांवर लोकांची क्रय शक्ती संपल्यामुळे किंवा नामशेष झाल्यामुळे किंवा ती कमी झाल्यामुळे निश्चितपणे काही परिणाम झालेत का सर? म्हणजे आपण एक उद्योजक म्हणून या परिणामांकडे कसं पाहतात? आता तुम्हाला मी हा जो विशेषतः लेबर क्लास जो आहे, ज्याचं हातावरचं पोट आहे, ज्याला आज कमवलं पाहिजे तर उद्या त्याची चूल चालते, आणि इथपासून जो हा एक मायग्रंट वर्कर जो आपल्या देशात आहे, जो एक 9 कोटीच्या आसपास आहे मायग्रंट वर्कर, आणि अनऑर्गनाइज सेक्टर मधला जो वर्कर आहे तो मोठ्या प्रमाणात आहे, पण त्याचं काही ना काही प्रमाणात काम चालू. परंतु हा जो ज्याचा कमवल्याशिवाय पोट चालत नाही, हा जो वर्ग आहे, या वर्गाच्या हातामध्ये नक्कीच पैसे राहिलेले नाहीत, कारण कामच नाहीये, नव्हतं. पण ते हळूहळू आता ते सुरू व्हायला लागलेलं आहे. परंतु म्हणजे एकूण जो सगळा देश आहे, त्या देशातल्या सगळ्याच लोकांची क्रयशक्ती संपलेली आहे का? तर सॉरी, त्यांची क्रयशक्ती संपलेली नाही. तुम्हाला सांगतो, गेले 3 महिने जसं आपण एक पॉज बटन दाबलेलं असतं तसं इकॉनॉमीचं झालं, पॉज बटन दाबलं, स्टँड स्टील. आता हळूहळू जसं रिसेट बटन आपण दाबायला सुरुवात केलं आणि जसं जनजीवन सुरळीत व्हायला सुरुवात झालं, तर त्याप्रमाणे तसं जर बघितलं तर तसं जे जीएसटीचं जे कलेक्शन आहे, तुम्ही जर बघितलं मागच्या वर्षी याच महिन्यातला जो जीएसटी कलेक्शन आहे मागच्या महिन्यातला, आणि या करोनाच्या 3 महिन्याच्या लॉकडाऊन नंतर पुन्हा नव्याने जनजीवन सुरू झाल्यानंतर जो जीएसटी कलेक्शन झाला, त्याच्यामध्ये फार काही तफावत नाहीये. त्यामुळे या एका पॅरामीटरवरती मी आपल्याला नक्की सांगू शकतो की मार्केट मधली जी डिमांड आहे ती हळूहळू पिकअप होते, आणि ती पिकअप होत जाणार आहे. फक्त याच्यातला जो तुम्ही म्हणाला तसा जो भाग आहे, तो मजदूर वर्ग जो आहे त्याला मात्र अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये मदत होते आहे. तो त्याच्या सुरुवातीच्या काळात त्याच्या खिशात पैसे टाकले होते, त्याने जे काही खरेदी करायचं ते केलं असेल, पण त्याच्याकडे आता पैसे नाही. पण बाकीच्यांच्याकडे, आपल्याकडे 50% अधिक मिडल क्लास इमर्ज झालेला आहे भारतामध्ये. एक खूप मोठं मार्केट देशाचं आहे. त्यामुळे ते हळूहळू होत आहे. म्हणजे 4 व्हीलर कारची विक्री हळूहळू वाढते आहे, 2 व्हीलरची विक्री वाढते आहे, ट्रॅक्टर्सची विक्री वाढते आहे, आणि हे हळूहळू पिकअप होताना आपल्याला दिसतंय. त्यामुळे याला थोडा आणखी काही काळ लागेल आणि त्याच्यानंतर आपली इकॉनॉमी ही ट्रॅकवरती यायला सुरुवात होईल. सर बरोबर आहे की अर्थव्यवस्थेचा एक सिद्धांत आहे की जीवनावश्यक वस्तूंची मागणी शून्यावर कधी येत नाही. या आलेखापासून सुरू होत. एक सध्याच्या काळामध्ये देशाच्या उद्योगांमध्ये जे सार्वजनिक उद्योग आहेत त्याचं एक मोठ्या प्रमाणात खाजगीकरण सुरू आहे, आणि याच्यात 1-2च नावं अशी दिसतात की जे त्या सार्वजनिक उद्योगाचा हिस्सा घेऊ पाहतायत किंवा घेत आहेत. डिक्कीच्या अनुषंगाने असे काही उद्योजक आहेत का की जे मोठ्या सार्वजनिक उद्योगांमध्ये आपली हिस्सेदारी घेत आहेत किंवा त्यासाठी त्यांची तयारी चाललेली आहे किंवा काहींचा प्रवेश झाला आहे? या संदर्भात काही आपल्याला सांगता येईल का? नाही, आणखी तशी आपली कोणाची तयारी नाहीये, कारण आपले आणखी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगच आहेत. आणखी आपले मोठे कॉर्पोरेट्स असे व्हायचे जेणेकरून या सार्वजनिक उपक्रम जे आहेत त्याचा हिस्सा
हे घेऊ शकतील अशी कपॅसिटी निर्माण व्हायची आहे. परंतु मध्यंतरी मी बीपीसीएल जे आहे हे बीपीसीएल फायद्यामधला उद्योग याचं खाजगीकरण का होत आहे, जेव्हा याची मी चर्चा पेट्रोलियम मंत्रालयातल्या काही अधिकाऱ्यांच्या सोबत केली तेव्हा त्यांनी आम्हाला हे सांगितलं की भारतातलं जे पेट्रोलियम सेक्टर आहे हे पेट्रोलियम सेक्टर 95% हे या पब्लिक सेक्टर कंपन्या ज्या आहेत त्यांनी कंट्रोल केलेला आहे. ओके, त्या सेक्टरमध्ये स्पर्धाच नाहीये. त्यामुळे या कंपन्या जे ह्या जरी सरकार कंट्रोल करत असलं तरी या स्वायत्त कंपन्या आहेत, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपन्या आहेत. तर या कंपन्या ज्या आहेत या कंपन्या ज्या डिझेलचा भाव रेट तो रेट पेट्रोलचा जो दर आहे तो दर, कारण यांची मोनोपॉली आहे या कंपन्यांची, आणि जो सेक्टर विकला जातोय बीपीसीएलचा त्याचा शेअर हा 20-22% जास्त नाहीये. तर त्यामुळे एक 70% 30% असं एक प्रपोर्शन या पेट्रोलियम सेक्टरमध्ये करायचं जेणेकरून एक स्पर्धा होईल आणि ती स्पर्धेमध्ये अल्टिमेटली जो ग्राहक आहे, जे लोक आहेत त्यांना कॉम्पिटेटिव्ह रेट मध्ये म्हणजे स्वस्तामध्ये डिझेल पेट्रोल मिळेल. तर हा एक डिबेट झालेला मी त्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या सोबत एक चर्चा केली होती म्हणून मी आपल्याशी शेअर केला. परंतु तुम्ही जसा जो पहिला प्रश्न जो विचारला तर त्याच्यामध्ये आणखी आपल्याकडे असे उद्योजक तयार व्हायचे आहेत जे अशा विविध कंपन्यांचे जे स्टेक्स जे आहेत ते स्टेक्स खरेदी करू शकतील आणि ते होईल काही दिवसानंतर. सर 91 नंतर एक जागतिकीकरण देशाचं झालं आणि या जागतिकीकरणाच्या समर्थनार्थ एक गोष्ट सांगितली जात होती की भांडवली स्पर्धा असणाऱ्या बाजारपेठेमध्ये ग्राहकांचा एक फायदा असतो की त्यांना एक स्पर्धात्मक किमतीत वस्तू मिळते, म्हणजे ती स्पर्धेमध्ये स्वस्त होते. आता आपण ह्या पेट्रोलियम म्हणजे त्या अनुषंगिक एक प्रश्न आहे माझा फक्त की पेट्रोलियम कंपन्या ज्या आहेत या पेट्रोलियम कंपन्या सार्वजनिक क्षेत्रातलं ते नियंत्रण, परंतु त्यांचं किमतीचं नियंत्रण जसं खुलं झालं तसं मात्र पेट्रोल डिझेलच्या किमती या सातत्याने वाढतात. म्हणजे सार्वजनिक कंपन्यांच्या हातातलं नियंत्रण थोडं खुलं केल्यामुळे आज ती स्पर्धात्मक बाजारपेठ तिथं दिसत नाही, उलट ते घडताना दिसत आहे. तर यामागचं नेमकं अर्थकारण काय आहे? नाही, बेसिकली आता जर तुम्ही बघितलं तर याचं जे अर्थकारण आहे आपण 100% हे क्रूड ऑइल वरती अवलंबून आहोत आणि जवळपास ह्या अरब लीग कंट्रीज ज्या आहेत यांच्याकडून $100 मिलियन एवढं आपण क्रूड ऑइल वर्षाला खरेदी करतो आणि त्या डॉलरचे भाव जसे वाढतील कमी होतील त्या प्रमाणामध्ये त्याचा इमिजिएट इफेक्ट म्हणजे आज रात्री पेट्रोल जास्त आहे दुसऱ्या दिवशी कमी झालंय असं जे काही आहे त्याचा इमिजिएट इफेक्ट सरकारने द्यायला सांगितलाय कंपन्यांना, तर तसा आपल्याला दिसतो आहे. परंतु हे अधिक स्वस्त कसं होईल यासाठी म्हणून हा जो आहे मला वाटतं भारत सरकारने बीपीसीएल जे आहे याचं खाजगीकरणाचा घाट घातलाय. याच्यावरती आम्ही एक चर्चा केली मंत्रालयाशी की याच्यामध्ये असणारं जे रिझर्वेशन आहे, बीपीसीएल मध्ये आमचे खूप सारे बल्क एलपीजी टँकरचे ओनर आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, आता आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार केलेत. त्याचबरोबर पेट्रोल पंप गॅस एजन्सी ओनर आहे. तर यांचं स्टेटस काय असणार आहे? म्हणजे आपल्या माहितीसाठी सांगतो की 1980च्या आसपास आपल्या देशामध्ये एक खूप मोठा अटेम्प्ट ज्याला म्हणता येईल तो म्हणजे दलित समाजाच्या आर्थिक विकासासाठी हा इंदिरा गांधीच्या काळामध्ये झाला आणि त्यांनी एक कायदा केला की ह्या जे तिन्ही पेट्रोलियम कंपन्या आहेत त्या तिन्ही पेट्रोलियम कंपन्यांमध्ये जे पेट्रोल पंप आहेत, गॅस एजन्सी आहेत, रॉकेलच्या एजन्सी आहेत, ह्या
आरक्षणाच्या नुसार SC ST वर्गांना दिल्या पाहिजेत आणि त्या प्रमाणामध्ये त्या SC ST वर्गांना देण्यात आल्या आणि त्यातून बराचसा काही प्रमाणात लोकांचा विकासही आपल्याला झालेला दिसतो, त्या फॅमिलीचा ज्यांना याचा बेनिफिट झालेला आहे. तर मग याचं धोरण कसं असेल ह्याचं खाजगीकरण झाल्यानंतर? तेव्हा मला त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की माझं काही कुठे नाव घेऊ नका, परंतु हा जो स्टेटस को आहे तो कायम राहील. जरी ते खाजगी झालं तरी SC STच्या ज्या पॉलिसीज आहेत डिझेल, पेट्रोल आणि लॉजिस्टिकच्या ह्याच्यामधल्या आरक्षण ते तसंच राहील असं मला त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर त्यामुळे नक्की ती स्पर्धा आहे आणि याचं जे गणित आहे हे अर्थकारण पेट्रोलचं हे क्रूड ऑइलच्या वरती आधारित आहे, हे मात्र नक्की. सर, मगाशी आपला पेट्रोलियम कंपन्यांच्या संदर्भातला जो विषय झाला की एक स्टेक होल्डर करण्या इतपत अजून आपल्या डिकीच्या युनिट्समध्ये तशा संस्था अजून नाहीत, परंतु त्या होतील. परंतु डिकीचा एक मोटो राहिलेला आहे, कास्ट फाईट विथ कॅपिटल. म्हणजे कास्टिझमचं फाईट करायचं तर ते कॅपिटल भांडवला सोबत ते फाईट करणं, हा मोटो जर लक्षात घेतला तर या मोठ्या सार्वजनिक कंपन्यांचं प्रायव्हेटायझेशन होत असताना सरकारकडे डिकीने अशी काही मागणी केली आहे का की या सार्वजनिक कंपन्यांचं खाजगीकरण करताना डिक्कीच्या दलित उद्योजकांना एवढ्या टक्के प्रमाणात किमान याचा स्टेक द्यावा, अशा संदर्भातली काही मागणी झालेली आहे का या संदर्भामध्ये? ते याच्यामध्ये स्टेकचा विषय हा वेगळा आहे. शेअर होल्डिंग कोणीही शेअर खरेदी करू शकतं, ते होईल. परंतु तुम्हाला सांगतो की 1980 पासून आतापर्यंत ह्या पेट्रोलियम कंपन्यांचा जो लॉजिस्टिक बिझनेस आहे, या लॉजिस्टिक बिझनेस मध्ये 22.5% आरक्षण आहे. परंतु हे आरक्षण कधीच भरलं जायचं नाही लॉजिस्टिक मध्ये, कारण ह्या तिन्ही पेट्रोलियम कंपन्यांचा लॉजिस्टिकचा खूप मोठा बिझनेस आहे आणि तिथे खूप मोठे माफिया जे आहेत त्यांची प्रचंड एक स्ट्रॉंग लॉबी तयार झालेली आहे. परंतु तुम्हाला मी आता सांगतो की हा विषय निघालाय म्हणून 22.5% आरक्षण, 15% शेड्यूल कास्ट आणि 7.5% शेड्यूल ट्राईबचं आरक्षण हे कधीच भरलं जायचं नाही. परंतु आता तिन्ही पेट्रोलियम कंपन्यांनी एक लॉजिस्टिकची अपॉर्च्युनिटी, म्हणजे त्यांना टँकर्स पाहिजे होते, त्याची जाहिरात आली. मग त्याच्यामध्ये तेच ते ठरलेले जे बॅरियर्स क्रिएट करणं SC ST ला, हे सगळे त्याच्यामध्ये होते. परंतु आम्ही धर्मेंद्र प्रधान माननीय पेट्रोलियम मंत्री यांना भेटून कंप्लीट टेंडर मध्ये बदल केले. त्याचबरोबर आपल्या लोकांना टँकर घेता यावेत म्हणून त्यांना माननीय प्रधानमंत्री यांची स्टँड अप इंडिया स्कीम त्याला लिंक केली. त्यानंतर 2 मोठ्या नॅशनलाइज बँकांमध्ये स्पेशल स्कीम्स बनवल्या आणि हे जे 5,000 SC ST चे बल्क LPG टँकर यावर्षी लागायला पाहिजे होते आणि जे 500 ते 700च्या आसपासच लागत होते, ते म्हणजे 3 ते 5%, 3% आरक्षण भरलं जायचं 22.5%. परंतु आम्ही एक देशभरातली यंत्रणा उभी केली, लोकांचं हँड होल्डिंग केलं, त्यांना बँकेचे 1 कोटीपर्यंतचे लोन 40 लाखापासून मिळवून दिले आणि त्यांचे टँकर लागले. 3,121 टँकर आज देशभरामध्ये SC ST उद्योजकांचे चालत आहे. आता हा आमचा शेअर होता, म्हणजे जे 3% रिझर्वेशन भरलं जायचं ते आज 16.5% आम्ही नेलं. आता हा आमचा शेअर आहे, याच्यावरती आम्ही याच्यामध्ये काम केलं डेडिकेटेडली आणि तो आमचा शेअर आम्ही घेतला. इथल्या टँकर लॉबीशी आम्ही झगडतोय, आम्ही लढतोय त्यांच्यासोबत आणि ते लढत राहू. परंतु अशा प्रकारे जर उभं राहून आमचा जो शेअर आहे तो सुद्धा जर आम्ही घेऊ शकत नसू तर त्याचा काय उपयोग आहे? तर तो आम्ही हा त्याचा फायदा आम्ही घेतला आणि 16.5% जे आरक्षण आहे लॉजिस्टिक मधलं बल्क LPG टँकर SC STचं ते आम्ही भरलं.
तर आता या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजे. सर हे आता टँकरचा विषय निघाला आणि या मोठ्या कंपन्यांमध्ये बऱ्याच वेळा वेंडॉर्स जे आहेत, वेंडॉर्स हे केवळ स्वच्छतेच्या विभागातच त्यांची नोंदणी होते, हा एक भाग. आणि दुसरा, टँकरची वाहतूक सुरू असताना आता म्हणजे मोठ्या उद्योजकांनी मोबाईल पेट्रोल पंप्स आता सुरू केलेले आहेत. तर या मोबाईल पेट्रोल पंपच्या संदर्भामध्ये डिकीची काही पुढची योजना आहे का, किंवा त्या संदर्भात काही धोरण आहे का? त्याच्यावरती आम्ही मंत्रालयाच्या सोबत चर्चा करतोय आणि ज्या ज्या काही अशा योजना निघतायत त्या सगळ्यामध्ये SC ST उद्योजकांचा जो शेअर आहे 22.5% तो पूर्णपणे नक्की कसा भरून निघता येईल यासाठी आम्ही काम करत आहोत. त्याचे चॅलेंजेस खूप आहेत, परंतु आम्ही काही चॅलेंजेसला घाबरत नाही. तर ते आम्ही करू. बँकांच्या सोबत आमचा अतिशय पॉझिटिव्ह डायलॉग आहे. लोकांचा काय अनुभव आहे मला माहिती नाहीये, परंतु कारण आम्ही आमची एक क्रेडिबिलिटी ज्याला म्हणता येईल ती आम्ही सिद्ध केलेली आहे. कारण आम्ही हैदराबाद आणि दिल्ली इथे 350 सफाई कर्मचाऱ्यांना आम्ही कॉन्ट्रॅक्टर बनवलं. त्यांना मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग मधून त्यांना बाहेर काढलं आणि दोन्ही शहरं हे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग फ्री केले. आणि त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही तिथे आज साफसफाई, हे जे आपले सफाई बंधू जे आहेत कर्मचारी ते करतायत, ते कॉन्ट्रॅक्टर झाले. आणि त्यांना स्टँड अप इंडिया योजनेतूनच बँकेने लोन दिलंय आणि त्याची अतिशय चांगली परतफेड होत असल्यामुळे त्याचा एक विश्वास आमच्यावरती निर्माण झाला. आणि मी आज तुम्हाला सांगतो 3121 जे लोकांना जे टँकर मिळालेले आहेत, आमच्या प्रयत्नातून 700 लोकांना मिळालेले आहेत. इंडियन बँकेने 200 लोकांना टँकर दिलेत आणि बँक ऑफ बरोडानी 500 लोकांना टँकर दिलेले आहेत. जवळपास 300 कोटीचं लेंडिंग या बँकांनी केलंय. वर्ष झालेलं आहे, आज एकही अकाउंट NPA झालेलं नाहीये. त्यामुळे ही जी क्रेडिबिलिटी जी आहे दलित समाजाच्या बद्दलची ती सुद्धा वाढणं फार आवश्यक आहे. त्यामुळे आमच्या पुढे चॅलेंजेस खूप आहेत. कारण SC STच्या ज्या फायनान्शियल स्कीम्स आहेत याचा वापर कशा प्रकारे झालाय त्याच्या मला तपशिलात जायचं नाहीये, परंतु हे चॅलेंज आहे की बँकांच्याकडे क्रेडिबिलिटी निर्माण करणं, आणि ते आम्ही करत राहू. जसं हे पेट्रोलियम असेल किंवा अन्य बाकी काही येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये SC ST ला त्याचा वाटा मिळेल, त्याला फायनान्स, त्याचं हँड होल्डिंग हे करण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. महत्वाचं हा सगळा एक महत्वाकांक्षी भाग आहे. म्हणजे काही काळापूर्वी आपलं एक विधान होतं की बँकांनी दलित उद्योजकांवर किंवा नव्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवणाऱ्या उद्योजकांवर अधिक विश्वास दाखवला पाहिजे, ही आपली भूमिका, आणि त्या सरशी तुम्ही बँकांना वळवलेला आहे. हे सगळं होत असताना आज डिकी, म्हणजे काही महिन्यांपूर्वी आपण म्हटलं होतं की डिकीचे येणाऱ्या काळामध्ये 75 लाख सदस्य हे देशात असतील. आज नेमकी काय स्थिती आहे? नाही, असं आहे की आज मितीला भारतामध्ये जर बघितलं तर SC ST चा उद्योगामधला वाटा किती आहे असा जर तुम्ही मला जर प्रश्न विचारला तर मी तुम्हाला नक्की हे सांगेन की आज 12% म्हणजे हे जे सूक्ष्म, लघु, मध्यम, ह्याच्या पेक्षा खाली आणखी टायनी एंटरप्रेन्योर्स, स्ट्रीट वेंडर्स, जे मुद्रामधून बेनिफिशरी आहेत, स्टँड अप इंडिया मधून बेनिफिशरी आहेत, असे सगळे जर उद्योगाची जर संख्या जर बघितली तर ती जवळपास 3 कोटीच्या आसपास जाते. 3 कोटी या देशातले अनुसूचित जाती जनजाती चे जे उद्योजक आहेत ते 3 कोटीच्या आसपास आहेत. याच्यामध्ये 12% हे शेड्यूल कास्टचे आहेत आणि 5% हे शेड्यूल ट्राईब्सचे उद्योजक आहेत. यांनी गेल्या 4-5 वर्षामध्ये सरकारच्या ज्या विविध मुद्रापासूनच्या अशा योजनांचा लाभ घेऊन त्यांनी त्यांचे ज्याला नॅनो एंटरप्रेन्योर्स आम्ही म्हणतो ते नॅनो एंटरप्रेन्योर्स, स्ट्रीट वेंडर्स पासून
मायक्रो, स्मॉल, मीडियम आणि काही लार्ज हाताच्या बोटावरती मोजण्या इतकी आहे. तर अशी जर सगळी संख्या जर बघितली तर ही 3 कोटीच्या आसपास आहे. कारण आणि ही मोठी संख्या आहे, जवळपास 17%. म्हणजे तुम्ही कॉर्पोरेट जगत आणि हे जर सोडलं, जवळपास 15 कोटीच्या आसपास आज देशामध्ये या सगळ्या उद्योजकांची संख्या आहे. तर त्याच्यातल्या 3 कोटीच्या आसपास ही आपली संख्या आहे. आणि ही संख्या कशी वाढत जाईल, मुद्रा सारख्या ज्या स्कीम आहेत, स्टँडअप इंडियाच्या सारख्या ज्या स्कीम आहेत, आणि बँकांशी एक पॉझिटिव्ह डायलॉग, जे ब्युरोक्रेसी असेल, जे पॉलिसी मेकर्स आहेत यांच्या सोबतचा एक कन्स्ट्रक्टिव्ह डायलॉग, अप्रोच, इंडियन इंडस्ट्रीच्या सोबतचा एक डायलॉग, हा आम्ही सातत्याने हा वाढवत चाललेलो आहोत. आणि त्यातून त्याचा बेनिफिट हा दिवसेंदिवस होतो आहे. या संदर्भामध्ये एक उपप्रश्नही विचारण्यापूर्वी एक महत्वाचा असा आहे की डिकीच्या संदर्भामध्ये जे उद्योजक देशभरामध्ये विखुरलेले आहेत, याच्यामध्ये सर्वाधिक नंबर मला वाटतं तमिळनाडूचा दिसतो आणि त्यानंतर उत्तर प्रदेश वगैरे. महाराष्ट्र याच्यामध्ये लिडिंग करत असताना महाराष्ट्र शेवटून दुसरा दिसतोय. या मागचं नेमकं कारण काय आणि देशाच्या एकूण जीडीपी मध्ये डिकीच्या उद्योगांचा, या 3 कोटी उद्योजकांचा किती टक्के वाटा नेमका आहे? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. याच्यावरती आम्ही काम करतोय. आता तुम्ही जर हे तामिळनाडू किंवा उत्तर प्रदेश किंवा असे हे जे सगळे राज्य आहेत, यांचा रजिस्टर्ड एसएमई म्हणून मोठी जरी संख्या असली, तर त्याच्यातलं जे ऍक्टिव्ह एसएमई जे आहेत, जे ऍक्च्युअल काम करणारे आणि मोठ्या प्रमाणामध्ये काम करणारे, तर त्याच्यामध्ये नक्की महाराष्ट्राचा वरचा नंबर आहे. कारण ते स्टॅटिस्टिक्स हे त्याचं सगळं आम्हीच त्याचं तयार केलेलं आहे. तर गुजरात आणि कर्नाटक हे बाजूचे राज्य हे थोडे आहेत आपल्या स्पर्धेमध्ये, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हे आपले उद्योजक आहेत. आज जर सगळा आपण जर जीडीपीचा जर सगळा जर भाग बघितला, तर आज आमचं जे बॅक ऑफिस काम करतंय यानुसार, केवळ असं डिक्की असं म्हणू नका, तर एकूण जे या देशातले जे दलित समाजाचे जे उद्योजक आहेत, या उद्योजकांचा इंडियन जीडीपी मध्ये किती वाटा आहे, हा जर मोजायचा झाला तर तो 5 ते 7% आसपास ह्या सूक्ष्म लघु मध्यम उद्योग जे आहेत याचा जो वाटा आहे, याच्यामध्ये हा एससी एसटी उद्योजकांचा वाटा हा 5 ते 7% हा नक्की आहे. कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही कायम जी अमेरिकेमध्ये जे आफ्रिकन अमेरिकन एंटरप्रिनर्स जे आहे, ज्याला आता मायनॉरिटी एंटरप्रिनर्स जे म्हणतात, त्या मायनॉरिटी एंटरप्रिनर्ससाठी अमेरिकन सरकारमध्ये एक मायनॉरिटी बिझनेस डेव्हलपमेंट एजन्सी, फेडरल कॉन्ट्रॅक्ट असतील, या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी निर्माण केले. आणि त्यातून एक अफर्मेटिव्ह ऍक्शन, सप्लाय डायव्हर्सिटी आणि अमेरिकन इंडस्ट्रीचा एक प्रोएक्टिव्ह रोल, याच्यामुळे जे ब्लॅक ओन एंटरप्राइजेस जे अमेरिकेमध्ये आहेत, त्यांचा अमेरिकेच्या जीडीपी मध्ये 10% वाटा आहे. आपण आणखी 5% आहोत. तो 10% पर्यंत न्यायचा आहे, त्याला आणखी पुढचे 10 वर्ष लागतील. तर काय आहे, आपल्याकडे एक माइंडसेट जे आहे, म्हणजे कॅपिटल, इंडस्ट्री याच्याकडे बघण्याचा एक निगेटिव्ह ऍटिट्यूड दलित इंटेलिजन्स यामध्ये आहे. कारण स्वतःला मात्र कॅपिटल उभं केलेलं चालतंय, म्हणजे अक्युमुलेशन ऑफ वेल्थ, म्हणजे ते स्वतः करायची आहे, पण दुसऱ्याला भाषण देताना सांगायचं की तुम्ही याचा विरोध करा, इंडस्ट्रीचा विरोध करा, याचा विरोध करा. म्हणजे हा जो, याच्यामुळे खूप मोठे चॅलेंजेस आहेत आम्हाला. कारण अनेक देशातले इंटेलेक्च्युअल्स असे काही स्टॅटिस्टिक्स आणतात, कुठले शोधून आणतात माहिती नाही. मग ते जे पॉलिसी मेकर्स आहेत त्यांना असं वाटतं की अरे बापरे, हे तर भयंकरच दुर्बल लोक आहेत, मग यांना किती पैसे दिले पाहिजे, यांना मुद्रा सारखी योजनाच पुरेशी आहे, 50,000 10 लाखाच्या आसपास. त्यामुळे ह्यांचा पण हर्डल खूप मोठा आहे. म्हणजे हे खूप चॅलेंजेस जे आहेत, हे आम्ही पॉलिसी मेकर आहोत. या देशामध्ये डिक्कीच्या पूर्वी एकही पॉलिसी नव्हती.
आज देशामध्ये सगळ्या पॉलिसी बनवण्याचं काम आम्ही केलंय आणि आम्ही काय रेजिस्टन्स तो फेस करतो ब्युरोक्रेसीचा, कारण त्यांच्याकडे आणि हे गरिबी विकणारे विद्वान जे आमच्या देशामध्ये आहेत, कारण त्यांना ते गरिबी विकणं हा त्यांचा धंदा आहे. तो विकल्यामुळे त्यांना फॉरेन फंडिंग मिळतं. देशाचं एक विचित्र चित्र जगाच्या समोर उभं करायचं, त्याचे पेपर प्रेझेंट करायचे आणि ते विकायचे. त्यातून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग येतं. याच्यामुळे खूप मोठे प्रॉब्लेम्स देशामध्ये झालेले आहेत. तर ही फार महत्वाची अडचण आपण सांगितलेली, की हे सगळे हर्डल्स म्हणजे सिस्टीमच उभं करता असं नाही. सिस्टीम तर त्यासाठी असतेच, परंतु बऱ्याच वेळा म्हणजे आपल्यातूनही ते हर्डल्स उभे राहतात. ही फार महत्वाची अशी खंत आपण व्यक्त केलेली आहे. या सगळ्या संदर्भामध्ये आज डिकीचं नेटवर्क नॅशनल इंटरनॅशनल लेवलला गेलेलं आहे आणि डिकीच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी मला वाटतं मूळतः भारतीय असलेले आणि सध्या युक्रेन बेस्ड असलेले राजेश सरैया हे टॉपेस्ट उद्योजक मानले जात होते. आजही डिकी मधले ते टॉपेस्ट उद्योजक आहेत का, किंवा कोणी स्पर्धक त्यांच्या जवळ गेलेला आहे का? नाही नाही, आजही आहेत, कारण त्यांचा जी कंपनी आहे ती लंडन स्टॉक एक्सचेंजला रजिस्टर्ड आहे आणि त्यामुळे त्याचं जे व्हॅल्युएशन आहे ते मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांचा व्यवसायही मोठा आहे. त्यामुळे अजून त्याला कोणी टच केलेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि आपण जसं म्हणालात तसं आज आमचं जे नेटवर्क आहे हे पूर्ण देशामध्ये नेटवर्क आहे. नॉर्थ ईस्ट पासून ते जम्मू काश्मीर पासून ते खाली केरळ पर्यंत, म्हणजे केरळमध्ये 15 जिल्हे आहेत, 15 जिल्ह्यामध्ये सुद्धा आमचं नेटवर्क आहे. तामिळनाडूमध्ये 34 जिल्हे आहेत, कर्नाटकामध्ये 27, आंध्रा आणि तेलंगणा 15 आणि 10 जिल्हे आहेत. असे म्हणजे इथपर्यंत ते आमचं नेटवर्क आहे. जवळपास महाराष्ट्रात देशातले आम्ही 500 जिल्हे आयडेंटिफाय केलेत, ज्याचं पॉप्युलेशन हे 10 लाखाच्या पुढे आहे आणि त्या ठिकाणी आम्ही कॉन्सन्ट्रेट केलंय. त्याच्यातल्या 300 जिल्ह्यापर्यंतचं नेटवर्क आम्ही उभं केलंय आणि काही दिवसातच आमचं हे 500 जिल्ह्याचं नेटवर्क आमचं उभं राहील. आता जवळपास आमचे 10,000 ऍक्टिव्ह मेंबर्स जे आहेत ते आहेत. केंद्र सरकारने 2011 सालीच आम्हाला नॅशनल चेंबर म्हणून मान्यता दिली आणि प्रत्येक राज्य सरकारांच्या सोबत आम्ही काम करतो आहोत. कारण शेवटी सरकार हे पॉलिसी मेकर असतं. त्यामुळे केरळचं सरकार असो, राजस्थान असो की युपीचं असो किंवा महाराष्ट्र, गुजरात कुठलंही असो, आमचे अतिशय चांगले रिलेशन्स, कारण आम्ही काही पॉलिटिकल पार्टी नाही आणि आमचे काही वेस्टेड इंटरेस्ट नाही आहेत. त्यामुळे आम्हाला पॉलिसी बनवायची आहे, कारण शेवटी ते पॉलिसी मेकर आहे. त्यामुळे आमचा रोलच डिफरंट आहे. म्हणजे अनेकदा कुठेतरी घटना घडली की मला लगेच म्हणतात की याच्यावरती डिक्कीचं काय म्हणणं आहे, याच्यावर डिक्की आंदोलन करणार आहे का? नाही बाबा, हे करू शकत नाही आम्ही, आमचा रोल वेगळा आहे. बाकी अन्य संघटनांनी आपापले रोल हे डिफाईन केले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. तर असं आम्ही देशभर आणि इतक्या पॉलिसीचा सपोर्ट आम्ही बनवला आणि त्याच्यासाठी कुठेही आम्हाला धरणे, प्रदर्शन, आंदोलनं करावी लागली नाही. आम्ही एक चेंबर आहोत, आम्हाला डायरेक्ट ऍक्सेस आहे सगळीकडे. म्हणजे आम्ही पिटिशन वगैरे कधी साईन करत नाही, आम्हाला त्याची गरज नाही, कारण वी हॅव डायरेक्ट ऍक्सेस. प्राईम मिनिस्टर ऑफिस, फायनान्स मिनिस्टर पूर्वीही होता, आत्ताही आहे आणि सगळ्या राज्य सरकारांच्याकडे आमचा ऍक्सेस आहे आणि सगळेजण आम्हाला अतिशय सिरियसली ऐकतात, कारण आम्ही एक क्रेडिबल ऑर्गनायझेशन या देशातली आम्ही उभी केलेली आहे. एक कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोच ज्याची अत्यंत वानवा आहे आता देशामध्ये, कारण कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोचनी काम करणं, ग्रास रूट वरती काम करणं ह्याची फार आवश्यकता आहे आणि ते आम्ही करतो आहोत. सर, महत्वाचा हा सगळा पैलू आहे. या सगळ्या संदर्भामध्ये म्हणजे डिकीचा एक मोटो राहिला आहे संस्थापनेपासून, की बी जॉब गिव्हर्स नॉट सिकर्स. जॉब गिव्हर्स बनत असताना म्हणजे आज डिकीचं या जॉब गिव्हर्स मधली संख्या नेमकी किती आहे आणि कोरोनामध्ये तिच्यात काही कपात झाली का? म्हणजे या रिसेंट संदर्भातही त्याच्यातली काय अद्यावत माहिती आहे, या संदर्भात काय सांगताय? खरं आहे की
डिक्कीनी म्हणून एक फिलॉसॉफी डेव्हलप केली, नवी फिलॉसॉफी. म्हणजे जो दलित समाजातला जो तरुण आहे तो केवळ नोकरीच्या मागे होता, कारण आरक्षणामुळे आणि बाबासाहेबांच्यामुळे आपणाला शिक्षणाची संधी मिळाली आणि ती संधी मिळाल्यानंतर स्वाभाविकपणे शिक्षण झाल्यानंतर आरक्षण असल्यामुळे नोकरी. परंतु आता अशी स्थिती झाली आहे की पूर्वीच्या काळामध्ये ज्या नोकरीसाठीच्या ज्या जाहिराती यायच्या त्या जागांची संख्या जास्त आणि त्यासाठी इलिजिबल लोकांची संख्या कमी. म्हणजे मी 1987 साली इंजिनियर झालेला आहे, म्हणजे त्या काळामध्ये पीडब्ल्यूडी मध्ये मला सहज नोकरी मिळाली असती ज्युनियर इंजिनियर म्हणून, कारण तेव्हा ती संख्या कमी होती. आज उलटी स्थिती आहे, म्हणजे नोकऱ्यांची संख्या आणि त्याला इलिजिबल लोकांची संख्या मोठी आहे. आता ही परिस्थिती आपल्याकडे आहे. मग या परिस्थितीमध्ये आपण काय करायचं, तर आम्ही नवी, ज्याला इकॉनॉमिक थॉट ज्याला म्हणता येईल, नवा थॉट, नवा विचार आम्ही मांडला. काय मांडला की केवळ आपण नोकऱ्या मागणारे नाही, तर आपण नोकऱ्या देणारे निर्माण झाले पाहिजे, बी जॉब गिव्हर्स. त्यामुळे लोकांनी खूप वेड्यात काढलं त्या काळामध्ये. ते करू दे, तो काही मुद्दा नाही आहे, तो चर्चा डिबेटचा विषय आहे. परंतु जर पुणे महानगरपालिकेमध्ये वॉटर सप्लाय डिपार्टमेंटला 10 SC STच्या जागा भरायच्या इंजिनियर्सच्या आणि त्याला 1000 अर्ज आलेले आहेत, त्याच्यातून 10 लोक सिलेक्ट होणार आहेत, बाकी लोकांनी काय करायचं, हातावर हात मारून बसायचा. आणि जसं आपण चर्चा करतो आहोत आणि मी तुमच्यासोबत 2015 साली आपण माझी एक मुलाखत घेतली होती, त्या मुलाखतीमध्ये आपण खूप तपशीलवार बोललो होतो. तर काय करायचं बाकी लोकांनी, तर जागतिकीकरणामुळे जी मोठी संधी निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये घुसलं पाहिजे, त्याच्यावरती स्वार झालं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये गेले ना, आपले अनेक लोक घुसले त्याच्यामध्ये आणि त्यांनी आपले व्यवसाय उभे केले. त्यामुळे आम्ही एक नवी फिलॉसॉफी मांडली आम्ही की बी जॉब गिव्हर्स, नवा थॉट आम्ही या देशातल्या SC ST तरुणांना दिला. नोकऱ्या आहेत, त्यांना मिळणार आहे, आरक्षण आपला हक्क आहे, पण सगळ्यांना मिळणार नाही. हे वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे आपण ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे, सगळ्यांना मिळणार नाहीयेत नोकऱ्या. त्यामुळे मग आपण बी जॉब गिव्हर झालं पाहिजे. हा थॉट आम्ही मांडला. जसं तुम्ही म्हणाला तसं फाईट कास्ट विथ कॅपिटल, हा नवा थॉट आपण मांडला या देशामध्ये. कारण ठीक आहे, आपण सगळ्या संवैधानिक जे आपल्याकडे शस्त्र आहेत त्या शस्त्रांनी आपण लढतो आहोत या कास्ट सिस्टमशी, डिस्क्रिमिनेशनशी. परंतु आज 70-72 वर्ष झाली तर ते अजून टिकून आहे. मग या जाती व्यवस्थेशी जर लढायचं असेल तर या जागतिकीकरणातले नवे हत्यारांचा वापर केला पाहिजे. आणि ती नवी हत्यारं या जागतिकीकरणामध्ये आहेत कॅपिटल, भांडवल, आणि त्यांनी लढलं पाहिजे. हा नवा थॉट या देशामध्ये दलित समाजासाठी, तरुणांसाठी आपण दिला आणि त्याच्यावरती चर्चा आपण कधीतरी एकदा करू. परंतु तुमचा जो मूळ प्रश्न आहे तो मूळ प्रश्न असा आहे की बघा की आता 3 महिन्याचा काळ झाला लॉकडाऊनचा, त्यातून आता हळूहळू सगळे उद्योग पूर्वपदावर येत आहेत, ते हळूहळू चालू होत आहेत. अजून काही असे काही बंद पडले असं काही नाहीये, काही लोक अशा काही आम्हाला अजून कळत नाहीये. आम्ही सातत्याने लोकांशी बोलतोय, आम्ही वेबिनार सातत्याने घेतोय. फायनान्स मिनिस्टर पासून ते देशभरातले मंत्री आहेत, महाराष्ट्रातले मंत्री आहेत, नितीन गडकरी, सुभाष देसाई इंडस्ट्रीचे मिनिस्टर, या सगळ्यांशी आम्ही वेबिनारच्या माध्यमातून चर्चा करतोय. आणि जे SC ST उद्योजक आहेत त्यांचे प्रश्न आपण त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर अजून काही असं आमच्याकडे काही रिपोर्टिंग नाही की उद्योग बंद झालेला आहे. म्हणजे याचा एक सकारात्मक अर्थ असा आहे की डिक्कीच्या उद्योजकांमध्ये किंवा डिक्कीच्या उद्योगांमध्ये जो रोजगार आहे तो अजूनही जशाच्या तसा आहे. निश्चितपणे ही जी आशादायी परिस्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये, जेव्हा जगभरातले अर्थ रिपोर्ट अहवाल सांगतायत
की भारताची जीडीपी दर जो असेल तो कमी होणार, तो शून्याच्या खाली जाणार. परंतु डिक्कीचा जो हा विश्वास आहे, डिक्कीच्या संस्था अजूनही त्याच अवस्थेत चालू आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये या भारताच्या जीडीपी मध्ये डिक्कीचा मला वाटतं एक महत्वपूर्ण रोल असेल. तो काय असेल या संदर्भात सर काय सांगता येईल आज आपल्याला? तुम्हाला एक गंमत सांगतो की आता डिमांड ही वाढत चाललेली आहे. आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट यायला सुरुवात झालेली आहे आणि ती पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येईल. या सगळ्या महामारीच्या काळामध्ये जरी जीडीपी कमी झाला असला तरी पुढच्या वर्षी नक्की बाउन्स बॅक होणार आहे. एम्प्लॉयमेंटचा दर आता जरी 7% आलेला असला, कारण इंडस्ट्रीज चालू नाहीये, कम्युनिकेशनच सुरू आणखी नाहीये आणि जे हळूहळू होत आहे ते म्हणजे अनेक जे कामगार आहेत ते कामावरती परतत आहेत. सरकारचे नियम आहेत, 30%वरती फॅक्टरी सुरू करा, तुमच्या फॅक्टरीमध्येच कामगारांची राहण्याची व्यवस्था करा. ह्या छोट्या उद्योगांना हे शक्य नाहीये. त्यामुळे हे हळूहळू सगळं पूर्वपदावरती येईल. आणि आज जरी आपला एम्प्लॉयमेंटचा दर ड्रॉप डाऊन झालेला असला तरी तो नक्की पुढच्या काही 6 महिन्याच्या काळामध्ये जसं हे कोरोनाचं संकट हळूहळू कमी होत जाईल तसा तो वाढत जाईल आणि तसा आपला जीडीपीचा जो दर आहे तो घसरलेला आहे तो आणखी पुन्हा बाउन्स बॅक होईल. कारण भारताची जी इकॉनॉमी आहे आणि आपलं जे डोमेस्टिक सेव्हिंगचा जो दर आहे तो खूप मोठा आहे. बँकांच्याकडे लिक्विडिटी ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ती आहे गंगाजळी परकीय गंगाजळी आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे पुढच्या वर्षामध्ये आपली जी इकॉनॉमी आहे बाउन्स बॅक होईल आणि अनप्रेसिडेन्शियल ग्रोथ असं काही जणांनी म्हटलेलं आहे, तर ती नक्की आपली त्याच्यामध्ये राहील. आणि याच्यामध्ये शेवटी SC ST चे जे उद्योजक आहेत ते सुद्धा या देशाच्या एक इंडस्ट्रीचा भाग आहे. त्यामुळे जसं इंडियन इंडस्ट्रीचं होणार आहे तसंच SC ST उद्योजकांचंही होणार आहे. जशी जशी डिमांड पिकअप होत जाईल मार्केटमध्ये तसे तसे लोकांचे व्यवसाय हे हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात होणार आहे. फक्त आपल्याला वेट करावं लागणार आहे. एका उद्योजकांनी फार मोलाचं म्हटलेलं आहे की 2020 हे जे वर्ष आहे हे लाईफ सेव्हिंग इयर आहे. म्हणजे माणसाला जगण्याचं कसं जगतील माणसं हे पाहण्याचं वर्ष आहे. बॅलन्स शीट, नफा तोटा आणि जीडीपी आणि ह्याचं मोजण्याचं हे वर्ष नाही. हे मात्र नक्की आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. सर, महत्वाचा हा एक शेवटचा प्रश्न विचारताना मला असं विचारणं आवश्यक वाटतं की आता कोरोना नंतरच्या संकट काळामध्ये अनेक व्यावसायिकांनी किंवा उद्योजकांनी आपले उद्योजक बदलण्याचं एक तंत्र अवलंबलं आहे. येणाऱ्या काळामध्ये दलित आदिवासी युवकांनी कुठल्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात यावं किंवा कुठल्या उद्योगाला अधिक वाव आहे या संदर्भात आपलं एक मार्गदर्शन काय असेल? हे नक्की आहे. बऱ्याच जणांनी डायव्हर्सिफिकेशन केलेलं आहे व्यवसायाचं, ते करतायत. शेवटी हे हेल्थ केअर हा जो सेक्टर आहे या सेक्टरमध्ये नक्कीच खूप मोठा चांगला स्कोप हा पुढच्या काळामध्ये आहे. दुसरा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री याला खूप मोठा स्कोप पुढच्या काळामध्ये आहे. मॅन्युफॅक्चरिंग हे पूर्वपदावरती येतील त्याला तर असणारच आहे, परंतु हेल्थ केअर सेक्टर जो आहे तो मोठ्या आणि विशेषतः आपण ह्या आत्मनिर्भर भारत पॅकेज जर बघितलं तर त्या आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये सरकारने खूप काही गोष्टी याच्यामध्ये केलेल्या आहेत. विशेषतः ऍग्रीकल्चर वरती खूप मोठा फोकस दिलेला आहे. त्यांनी एक ऍग्री स्टार्टअप फंड 1 लाख कोटीचा ऍग्री स्टार्टअप फंड हा त्यांनी जाहीर केलाय. तो ऑपरेशन मध्ये पण यायला सुरुवात होईल. याच्यामध्ये ऍग्रीकल्चर एंटरप्रेन्युअर्स, ऍग्री स्टार्टअप्स, ऍग्री कोऑपरेटिव्ह सोसायटीज आणि फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स जे आहेत या सगळ्यांना ऍग्रीकल्चर मध्ये खूप मोठा स्कोप याच्यामध्ये मला दिसतोय. त्याचबरोबर जसं मी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री म्हणालो तसं
मायक्रो फूड एंटरप्रिनर्स अशी एक 10,000 कोटी रुपये त्या स्कीमला अलोकेशन याच्यामध्ये झालंय. त्याची स्कीम पण बनलेली आहे, ती स्कीम पण आलेली आहे. तर याच्यातून 2 लाख मायक्रो फूड एंटरप्रिनर्स क्रिएट करण्याचं भारत सरकारने ठरवलेलं आहे. याच्यामध्ये परत इंडिव्हिज्युअल लोक असतील, FPOs असतील किंवा सेल्फ हेल्प ग्रुप असतील, हे लोक याचा लाभ घेऊ शकतील. याच्यामध्ये 10 लाख रुपयापर्यंतचा सपोर्ट सिस्टम आहे आणि ही योजना 60-40 आहे. 60% केंद्र सरकार आणि 40% हे राज्य सरकार. हे राज्य सरकारांनी हे केलं पाहिजे, कारण याच्यामध्ये 2 लाख फूड एंटरप्रिनर्स क्रिएट व्हायचे. जवळपास 9.5% रेट ऑफ इंटरेस्ट आहे. तिसरी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, याच्यावरती सुद्धा एक 20,000 कोटीचं पॅकेज ती योजना त्यांनी बनवली आहे, ज्याच्यामध्ये इनलँड फिशिंग असेल किंवा केज कल्चर मधलं फिशिंग असेल, याच्यामध्ये SC/ST साठी 50% याच्यामध्ये सबसिडी आहे. तर ही आहे. याला सुद्धा विशेषतः वेटरनरी फील्ड मध्ये जे काम करणारे लोक आहेत, त्या वेटरनरी फील्ड मधल्या लोकांना स्टार्टअप्स मध्ये खूप मोठा वाव आहे. त्याच्यासाठी त्यांनी एक 15,000 कोटीचा डेव्हलपमेंट फंड क्रिएट केलाय. कारण आपल्या देशामध्ये पाळीव प्राणी जे आहेत, गाई, म्हशी आणि अशा सगळ्या, याचं 55 कोटी पॉप्युलेशन आहे. त्यामुळे हे जे वेटरनरी डॉक्टर्स आहेत जे बनतात आणि येऊन शहरामध्ये दवाखाने उघडून पेटचे फक्त डॉक्टर झालेले आहेत, कुत्रे आणि मांजरांचं तपासणी करणं तेही आवश्यक आहे, ते करावं त्यांनी. पण त्याचं फक्त 5 कोटी पॉप्युलेशन आपल्या देशात आहे, पण ह्या पाळीव प्राण्यांचं 55 कोटी पॉप्युलेशन आहे. त्यामुळे वेटरनरी मध्ये आपल्या देशामध्ये स्टार्टअप्सला खूप मोठी संधी आहे. मी हे कायम वेगवेगळ्या ठिकाणी सांगत असतो. अलीकडे जर आपण बघितलं तर भारतातलं जे आयुर्वेद सेक्टर आहे, ह्या आयुर्वेद सेक्टरला खूप मोठी जगभरातून मागणी आहे. त्यामुळे त्याचा जो रॉ मटेरियलचा पुरवठा आहे तो होऊ शकत नाहीये. त्यामुळे भारत सरकारने प्रमोशन ऑफ हर्बल कल्टिवेशन, वनौषधी उत्पादनाचं कल्टिवेशन ला मोठं प्रोत्साहन दिलेलं आहे, ज्याच्याकडे काही अशी औषधं आहेत जे 1 एकर मध्ये जर ती औषधं लावली तर त्याला एकरी 30,000 रुपये अनुदान आहे, 50,000, 75,000 असं त्याला अनुदान आहे आणि त्याची बायबॅक यंत्रणा आहे. त्यामुळे ह्या वनौषधी कल्टिवेशन याच्यामध्ये खूप मोठा सपोर्ट सिस्टम आहे आणि अशा असंख्य गोष्टी आहेत. विशेषतः जे स्टार्टअप्स जे आहेत त्यांना एक 50,000 कोटीचा फंड ऑफ फंड क्रिएट केलेला आहे, जो सिडबीच्या माध्यमातून त्याचं ऑपरेशन होईल. हा एक भाग झाला आत्मनिर्भर मधला, जे नवे उद्योजक निर्माण होऊ शकतात. आणि जे एक्झिस्टिंग उद्योजक आहेत त्यांच्यासाठी 3 लाख कोटीचं पॅकेज त्यांनी दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे नॅशनलाइज बँकामध्ये ज्या SMEचे अकाउंट आहेत त्यांना त्याचा बेनिफिट झालेला आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी अडचण जी आहे, तर ती अडचण अशी आहे की 60% महाराष्ट्रामधले जे SME आहेत हे कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये त्यांचे अकाउंट आहेत. आणि ह्या कोऑपरेटिव्ह बँकांनी एकही RBIचे जे आता वेगवेगळे पॅकेजेस आले SMEला रिवाईव्ह करण्यासाठी आणि सर्वाईव्ह करण्यासाठी, किंवा हे आत्मनिर्भर पॅकेज जे आलं, जे 20% क्रेडिट एन्हान्समेंट, ह्या कुठल्याही योजना या देशातल्या कोऑपरेटिव्ह बँकांनी राबवलेल्या नाहीत. आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये ह्या कोऑपरेटिव्ह बँका आहेत आणि ह्या कशा चालतात ह्या सगळ्या आपल्याला माहिती आहे, त्या चांगल्या चालतात. परंतु आता भारत सरकारने या सगळ्यांना RBIच्या नियंत्रणाखाली आणलेलं आहे. त्याचा अनेक लोकांना मोठा त्रास होतानाही आपल्याला दिसतोय. परंतु शेवटी हे जे उद्योग आहेत त्यांचे 60% अकाउंट त्यांच्याकडे आहेत. मला तर या निमित्ताने असं म्हणायचं आहे, जे SC/ST उद्योजक जे आहेत त्यांनी जे कोऑपरेटिव्ह बँकात त्यांचे अकाउंट आहेत ताबडतोब तुम्ही नॅशनलाइज बँकामध्ये शिफ्ट करा. कारण केंद्र सरकारच्या 2% तुम्हाला SMEची जी इंटरेस्ट बेनिफिट आहे त्या स्कीमचा फायदा तुम्हाला मिळेल. पासून अनेक ज्या स्कीम्स आहेत, क्रेडिट लिंक कॅपिटल सबसिडी भारत सरकारने विशेषतः MSME मंत्रालयाने आणि मी ज्याच्यामध्ये ज्या SC/ST हब मध्ये मी आहे त्यांनी 25% क्रेडिट लिंक कॅपिटल सबसिडी, ती सबसिडी ह्या कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये मिळत नाही.
त्यामुळे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या SC ST उद्योजकांचे कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये अकाउंट आहेत त्यांनी नॅशनलाइज बँकांमध्ये शिफ्ट करा, तरच तुम्हाला SMEचे सगळे बेनिफिट मिळतील. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि ह्या खूप साऱ्या आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये या खूप वेगवेगळ्या संधी ह्या स्टार्टअप्स उद्योगांना आहेत, लॉजिस्टिकच्या उद्योगांना आहेत, तर त्याचा नक्की बेनिफिट यांनी घेतला पाहिजे. फक्त मी तुम्हाला एक जाता जाता फक्त सांगतो, आणखी थोडंसं मी याच्यामध्ये ऍड करतो, कारण आम्ही भारत सरकारच्या सोबत काम करतोय. विशेषतः SME मंत्रालयामध्ये एक नॅशनल SC ST हब बनलेला आहे. तुम्हाला मी जसं सुरुवातीला म्हणालो तसं की एक मुद्रा नावाची स्कीम बनली, त्याच्यामध्ये 10 लाखापासून 1 कोटीपर्यंत 50,000पासून 10 लाखापर्यंतचा सपोर्ट सिस्टम आहे, ज्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात SC ST तरुणांना त्याचा सपोर्ट मिळालेला आहे. दुसरी स्टँडअप इंडिया योजना आहे, जिची 10 लाखापासून 1 कोटीपर्यंत, ज्याच्यामध्ये 30,000 SC ST समाजाचे तरुण त्याचे बेनिफिशरी आहेत. कारण मीच ती स्कीम बनवली आहे. त्या स्कीमचे हँड होल्डिंग एजन्सी म्हणून आम्ही देशामध्ये काम करतोय. ती झाली. व्हेंचर कॅपिटल फंड बनवला. ह्या सगळ्या गोष्टी ह्या बनवल्या. प्लस जे 4% खरेदी करण्याचा जो विषय होता तो 1 एप्रिल 2015 पासून तो 2012 मध्ये झाला. 3 वर्ष ऐच्छिक होता. पूर्वी माननीय पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग जी होते, त्यांनी तो बनवला, पण ते व्हॉलेंटरी होता 3 वर्षासाठी. मग 2015 मध्ये 14ला मोदीजींचं सरकार आलं. आम्ही त्यांना भेटलो, त्यांना सांगितलं की अशी स्कीम बनलेली आहे मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये, ही स्कीम आपण चालू ठेवा आणि हिला अनिवार्य करा. ती 1 एप्रिल 2015 पासून अनिवार्य झाली. त्यामुळे ही झाली. त्याचबरोबर नॅशनल SC ST हबचे देशामध्ये 17 ऑफिसेस आहेत आणि या 17 ऑफिसेसच्या माध्यमातून एक SC ST उद्योजकांना, तरुणांना एक उद्योग करण्यासाठीचा एक हँड होल्डिंग, ज्याला एक इन्स्टिट्यूशनल सपोर्ट सिस्टम ज्याला म्हणतात, ती भारत सरकारच्या वतीने आणि विविध राज्य सरकारांच्या वतीने निर्माण करण्याचं काम. म्हणजे डिक्कीच्या पूर्वी काय होती सपोर्ट सिस्टम? काहीही नव्हती. सोशल जस्टिसच्या काही स्कीम होत्या, त्या कशा चालायच्या त्याबद्दल मी बोलणार नाही. परंतु जसं डिक्कीनी स्थापन झाली आणि डिक्कीने सगळ्यात पहिल्यांदा काय केलं, तर एक सरकारी स्तरावरची एक सपोर्ट सिस्टम, ज्याला म्हणता येईल इन्स्टिट्यूशनल सपोर्ट सिस्टम, फायनान्स, मार्केट आणि हँड होल्डिंग, हे निर्माण करण्याचं काम केलं. आणि याचा फायदा आता सगळ्या तरुणांनी घेतला पाहिजे. आणि नोकऱ्याची संधी तर कमी आहे, ते दिवसेंदिवस कमी होणार आहे, तर याचा फायदा घेऊन आपण आपली प्रगती केली पाहिजे असं मला वाटतं. शेवटी मी एकच सांगतो की जो तरुण आहे त्या तरुणांच्या समोर 2 मार्ग होते. एक आरक्षणामुळे मिळालेले, एक शासकीय नोकरीमध्ये जायचं, IAS IPS बनायचं किंवा अन्य शासकीय नोकरीमध्ये जायचं. दुसरा, आरक्षणामुळे राजकीय आरक्षण मिळालं, त्यातून नगरसेवक, आमदार, खासदार बनायचं. असे जे करिअरचे SC ST उद्योजकांच्या समोर, तरुणांच्या समोर 2 मार्ग होते. त्यातला तिसरा जो मार्ग आहे उद्योजकतेचा, हा मार्ग डिक्कीने निर्माण केला. केवळ बोललो नाही आम्ही, भाषणं केली नाहीत, त्याचा एक पॉलिसी सपोर्ट देशामध्ये आणि प्रत्येक राज्यामध्ये निर्माण करण्याचं आम्ही काम केलंय. आता तरुणांनी त्याचा बेनिफिट घेतला पाहिजे. बस एवढंच मी या निमित्ताने अपील करतो. तरुणांच्या दृष्टीने आणि एकूणच देशाच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण असा हा सगळा आपण लेखाजोखा मांडला. फार विस्ताराने तो मांडला, त्यामुळे सहज सगळ्यांना समजायला तो सोपा जाईल आणि निश्चितपणे त्या दिशेने तरुण आकृष्ट होतील, उद्योग व्यवसायाकडे वळतील आणि नवा भारत आणि नवा समाज घडवण्याचंही ते ध्येय साध्य करतील. आपण त्रिवेज मीडियाला जो वेळ दिलात, यापूर्वी आपण 5 वर्षापूर्वी वेळ दिला होता ऑफिसमध्ये येऊन, आज आपण 5 वर्षानंतर ही आमची चूक आहे, पुन्हा पुन्हा या उद्योग व्यवसायाच्या संदर्भात आम्ही आणलं पाहिजे. यापुढे अशी चूक होणार नाही. पुन्हा पुन्हा आपल्याला आमच्या मंचावर निश्चितपणे यावं लागेल ही अपेक्षा बाळगून आज आपण जो महत्वपूर्ण या ठिकाणी अर्थव्यवस्थेच्या अर्थकारणाने जी भूमिका मांडली, त्याचं एक स्वागत करून निश्चितपणे तरुणांना एक दिशा आणि देशाच्याही एकूण अर्थकारणामध्ये
दिक्कीचा आणि आपण करीत असलेली भूमिका, ती स्कीम असेल, योजना असतील, त्या देशभर पसरवणं असेल, त्याचा प्रचार प्रसार असेल, प्रत्यक्ष उद्योजकांना त्यात मदत असेल, या सगळ्या बाबी करत असताना आज आपल्याला आपलं स्वरूप देशाला दिसलेलं आहे आणि हे पुढे असं कायम राहील ही अपेक्षा बाळगून आज आपण इथेच थांबूया. आपण दिलेल्या वेळाबद्दल, अमूल्य वेळाबद्दल आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद.